नमस्कार, माझं नाव पार्वती कांबळे आहे. आपल्याला आता हा नवीन ड्रेस शिकायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. याची स्टार्टिंग चेस्ट, हिप, लेंथ. आता फोल्ड करायचे. फोल्ड केल्यानंतर उंची मोजायची. उंची कशी मोजणार बघा, 6 इंच वरून कमी करायचे आहेत आपल्याला, कारण की शोल्डरला आपल्याला फक्त नाडी लावायचे म्हणजे डोरी, म्हणजे शोल्डरचं 6 इंच कट करायचे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. आणि बघा, चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच झाल्यानंतर वेस्टला पण तसंच चौथा भाग करायचा वेस्टचा आणि त्यात पण शिलाईचे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं. त्यानंतर हिपला पण तसंच, हिप डिवायडेड 4 + 1 मार्क. सेम प्रोसिजर. आणि खालच्या साईडला जेवढी हिप आहे तेवढंच ठेवायचं आणि मग कट करून घ्यायचं. वरचं तर सरळच असणार आहे आपलं, फक्त खालचा आता जसा आपण माप टाकलेला आहे त्या पद्धतीने कट करायचे आणि सीटच्या तिथं कट मार्क करून घ्यायचा. आता बघा, वरच्या साईडला पण आता नेक बनवायचा आपल्याला, तर नेक डीप असणार आहे 8 इंच आणि नेक विथ असणार आहे 4.5 म्हणजे 4.5 इंचाची रुंदी आणि कट करून घ्यायचा. आणि तो निघालेला जो शेप आहे त्याच पद्धतीने बघा असं दिसेल आता. आणि तो निघालेला शेप आहे तोच ठेवायचा कॅनव्हासवरती आणि बरोबर प्रॉपर त्याच्यासारखंच कट करून घ्यायचं. साईडला पण 1 इंचाची मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं. बघा बरोबर कट करायचं. आणि डोरीसाठी कपडा कट करून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने बरोबर 1 इंचाचं करायचं, तर 1 इंचावरती किंवा 1.5 इंचाचं अशी पट्ट्या आपण कट करू शकतो. मी 4 पट्ट्या कट केलेल्या आहेत, कारण की आपल्या ड्रेसला फक्त डोरीच आहेत जास्त करून, तर डोरीचं डिझाईन आहे. आणि गळा आता बघा कॅनव्हासवरती चिटकावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. ही शिलाई झाल्यानंतर आपलं जे कट केलेला बॅक नेक आहे त्यावरती हे कॅनव्हासचं मधलं अस्तर सगळं कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आणि प्रॉपर 2.5 म्हणजेच 1.25 इंच एवढ्यावरती शिलाई मारून घ्यायची. आणि ही शिलाई प्रॉपर कट टू कट मारायचं एकदम. आणि जिथं पॉईंट आहेत ना तिथं जरासं पुढे मागू करून लॉक करायचं, जेणेकरून आपलं तिथं गळा खराब होणार नाही. बघा तुम्ही बघू शकता. आणि कट मारायचं त्या ठिकाणी. आता बघा दाब शिलाई मारायची. कॅनव्हास पेपर जिकडच्या साईडला जाते ना त्याच साईडला खालची शिलाई करायची आणि अस्तर आणि कॅनव्हास पेपर ज्या साईडला आहे त्या साईडलाच आपण वरून शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने. आणि मग फोल्ड करायचा आणि वरच्या साईडला जो कपडा आता ह्याला बघा आपल्याला दुसरं काहीच लावायचं नाही, म्हणून डायरेक्ट फोल्ड करून शिलाई मारायची वरच्या साईडला. हे बघा असं दिसेल. आता पुढचा भाग पण सेम. आता हे बॅक नेक झाले तयार. तर पुढच्या भागाला तर फक्त सरळ पट्टीच आहे ती जशी असते, कारण की बॉक्स टाईप आपला गळा बनणार आहे. ते पण नाडी दिसेल फक्त समोरच्या साईडने. तुम्ही बघितला असाल, मी पहिल्यांदाच आपल्याला फोटो दाखवलेला आहे की कसा दिसेल. आणि 1.5 इंचाची जी शिलाई मार्जिन ठेवलेली बघा, प्रॉपर 1.5 इंचाची. आणि हिपला मी 1 इंचाची मार्जिन ठेवलेली आहे. तर निशाण करून व्यवस्थित आपण त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची. हे बघा दुसऱ्या साईडला पण सेम तसंच, जसं आपण शिलाईला जेवढं मार्क केलेलं आहे तेवढ्यावरती शिलाई करायची. आता बघा खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि त्यावरती शिलाई करायची.
हे खालचं पूर्ण सगळं राऊंड अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. हे कंप्लीट झालं तर बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं पूर्ण स्टिच करून घेणार आहोत. याच्यानंतर आता डोरी शिवून घ्यायची आणि ती कशी शिवायची आहे, फक्त 0.25 वरती शिलाई मारायची. बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण स्टिच करून घ्यायचे. ते स्टिच झाल्यानंतर आता बघा माझ्याकडं डोरी पलटायची सुई आहे, त्याच्याने मी डोरी पलटणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित डोरी पलटून घ्यायची. डोरी पलटायची झाल्यानंतर बघा मी पहिलंच बाकीच्या सगळ्या डोऱ्या पलटून ठेवलेल्या आहेत. आपण 4 डोऱ्या पलटी केलेल्या आहेत. अशाच तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने बघा किती छान आणि डोरी पलटी झाल्याच्या नंतर आपण मार्क करून घ्यायचा वरती आणि गळ्याला पण मार्क करून घ्यायचा. 1.5 इंचावरती मार्क करायचे. आणि हे मार्क झाल्यानंतर अगोदर आपण आता शोल्डरला डोरी जॉईंट करून घ्यायचं. शोल्डरची डोरी आपल्याला किती पाहिजे, आता आपण 6 इंचाचं ठेवलं होतं वरती बघा गॅप, तुम्हाला माहिती आहे. तर आपण आता 6 इंचचे दुप्पट म्हणजे पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला 6-6 अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. तर हे 12 इंचाची डोरी असणार आहे आणि ती 12 इंचाची डोरी मागच्या साईडला पण आणि पुढच्या साईडला पण बराबर जोडून घ्यायचं आहे. आपण प्रॉपर निशाण करून घेतलेलं आहे 4 इंचावरती आणि ह्या डोऱ्या जोडून घेतलेल्या आहेत. बघा तुम्ही बघू शकता बराबर 6 इंचाच्या ह्या डोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता बघा 2-2 इंचावरती हे छोटे छोटे डोऱ्या कट करून घ्यायच्या आणि कट झाल्यानंतर आपल्याला ह्या डोऱ्या जिथे आपण नेकला मार्क करून घेतलं होतं 1.5 इंचावरती तिथे ह्या डोऱ्या लावून घ्यायच्या. तर बघा आता तुम्ही अशा ह्या डोऱ्या प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. जिथे आपण निशाण केलेलं आहे तिथेच या दोऱ्या लावायच्या आहेत. बघा तुम्ही बघू शकता अशा व्यवस्थित दोऱ्या लावून घ्यायच्या. बघा हे दोऱ्या लावून पण कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपण जे बनवलेले आहेत ना दोऱ्यांचं छोटे छोटे, त्याच्यामधून आता ही मोठी डोरी पास करायची आपल्याला. आणि ती डोरी कशी पास करायची, एक डोरी सोडून एका वेजामध्ये घालायची. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्रॉपर हे सेट होऊन जाईल. असं घालायचं. बघा आता मस्त. आता खाली आपण लटकन लावून घ्यायचे छोटे छोटेसे. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला लटकन लावून घ्यायचे. आता हे कंप्लीट आहे. बघा हे लुक कसलं भारी दिसायला लागले है ना, मस्त वाट. जर असं अजून काही शिकायचं असेल तर नक्की सांगा, आपण परत प्रयत्न करू. धन्यवाद.